बंद आहेत म्हणजे बांधले त्या वर्षीपासून का? बांधलं की त्याच वर्षी म्हणजे ते काय बोगस काम झालं की ते बंद होते आणि नंतर हळूहळू त्याच्यानं गाळण बसून सगळं भरून गेलं गाळणं आतापर्यंत. बरं. मग हे दुरुस्तीची गरज यंदा का वाटली? गेल्या वर्षी पाऊस कमी पडला, दुष्काळ होता आणि ते की बुवा ते सगळ्या लोकांचं लक्ष गेलं त्याच्याकडे की ह्याला उपसून जर दुरुस्ती केलं, नव्याला रिपेअर केलं तर ह्याचा फायदा होते गडा म्हणून उपशिण्याचं काम. बरोबर. म्हणजे दुरुस्ती म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही याच्यामध्ये? म्हणजे त्याला पूर्ण मधली गाळ उपसिला गेली, एक 10-12 फूट गाळ भरलेली उपसून काढून सिमेंटनं मधल्या बाजूनं त्याला रिपेअर करून खालून जाणारं पाणी ब्रेक केलं, त्याला सिमेंटनं पॅक करून दुरुस्त केलं, त्याला रिपेअर केलं. म्हणजे 10 लाख रुपये नव्याला लागत होते ते हे 1 लाख रुपयामध्ये रिपेअर झाले त्याचं. म्हणजे शासनानं जे काही पैसा तिथं म्हणजे गुंतवलाय त्याचा आता उपयोग होऊ लागला. आता उपयोग यावर्षी झाला ना, गेल्या महिन्यामध्ये. तर आता हे दुरुस्त केल्यानंतर आता ह्याच्यात म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित म्हणजे साचले, याचा फायदा होऊ लागलाय का शेतकऱ्यांना? आता गेल्याच महिन्यामध्ये 1 महिना पावसानं तडण दिलं तर ह्याच्यावर लोक सगळे बोटारी बसून सगळं कॉटन हे सोयाबीन हे सगळं भिजलीच ना गेल्या महिन्यामध्ये. 1 महिना पाऊस नव्हता. म्हणजे सरासरी म्हणजे एका बंधाऱ्या जवळ म्हणजे किती 10-12 लोक जवळपास शेतकरी 10-12 शेतकरी त्याच्यामध्ये सगळं भिजू शकतात. किती एकर असेल अंदाजा? अंदाजा असेल 100 एकर 10-12 लोकांमध्ये. 10-12 लोकांमध्ये 100 एकर आता भिजवले सध्या. आता हे रब्बीसाठी काय फायदा होईल का ह्या पाण्याचा? हा, होणार ना. आता हे म्हणजे कॉटनचं परमनंट राहील, पण सोयाबीन निघाल्यावर ह्याच्यामध्ये गहू घेतात, त्याच्यावरच त्याच पाण्यावर गहू घेतल्या जाते, पुन्हा मका घेतल्या जाते, भाजीपाला काही चाल चिल्लर हे असं हे सगळं मग त्याच्यावरच निघते हे सगळं त्यामुळे नाल्यावर आमच्या. म्हणजे ज्या लोकांना विहिरी नाहीत हे लोक याचा वापर करतात आणि ह्याचाच फायदा विहिरीवाल्याला सुद्धा फायदा होते ना, जमिनीतून पाण्याचा सोर्स वाढते त्याला. आता हे पाण्याची म्हणजे रुंदी लांबी म्हणजे किती असेल म्हणजे खोली याची एकंदरीत? अंदाजा खोल म्हणजे 12 फूट जवळपास खोल येते पाणी आणि 100 मीटरच्या पुढे येते जवळपास लांबी याची. म्हणजे एक रब्बी पीक अजून म्हणजे या पाण्यात निघू शकते आरामशीर. गेल्या वर्षी रब्बी पीक निघालं होतं का? नाही म्हणजे पूर्ण हे भरल्या गेलं होतं, पूर्ण हे फेल होते ना, त्याच्यात पाणी साचत नव्हतं, पाऊसच नव्हता. यावर्षी हमखास रब्बी पीक 100%. आता कचोलिया साहेबांनी आणि ॲक्सिस बँक फाउंडेशन यांनी आपल्या ह्या कामासाठी मदत केली होती, त्यांना काही तुम्हाला निरोप द्यायचा आहे का? हो ना सर, की बुवा हे आम्हाला हे एवढा फायदा झालेला आहे आणि हे त्या बाबतीमध्ये त्याचं म्हणजे करावं तेवढं कौतुक म्हणजे आमच्यासाठी ही कमीच आहे. त्यांना धन्यवाद. धन्यवाद.